नमस्कार दर्शकों साथियों, मैं हूं शशि शर्मा। आप देख रहे हैं दबंग खबरें। दर्शकों, आज हम उस जगह पर मौजूद हैं मीरा स्टेशन के बाहर, जहां पर एक विशाल मोर्चा ने अपना आक्रोश व्यक्त किया और मराठी भाषा को जो वाद विवाद चल रहा था, उस वाद विवाद को एक छोटी सी चिंगारी है सोलर का रूप बन चुकी है। हमारे साथ गोवर्धन जी हैं, उनसे जानते हैं क्या कहना चाहेंगे इस मुद्दे पर और क्या संदेश देंगे शहर में। सर्वप्रथम या शासनाचा आणि प्रशासनाचा मी निषेध करतो। ही दडपशाही, ही आणीबाणी जी तुम्ही मीरा भाईंदरमध्ये आणली आहे मराठी माणसासाठी, ही खरंच योग्य नव्हती। आमच्या सामान्य मराठी माणसाला, नोकरदार वर्गाला, व्यवसाय स्वरूपी असणाऱ्या सामान्य माणसाला तुम्ही रात्रीपासून अटकाव करण्याचा प्रयत्न करतायत आणि तुम्ही मीरा भाईंदर शहरामध्ये एक साधासा मोर्चा होता, त्याला तुम्ही उग्र स्वरूप देण्याचा प्रयत्न केलाय। त्याबद्दल आम्ही निषेध व्यक्त करतो। आणि मी जशी माहिती घेतलेली आहे, या मोर्चाला परवानगी नाकारली असे कुठेही वरिष्ठाकडून, गृह मंत्रालयाकडून आदेश नव्हते। माननीय डीजीपी यांनी देखील आदेश दिले नव्हते की हा मोर्चा होऊ देऊ नका म्हणून। मग स्थानिक पोलीस प्रशासनाने आम्हाला का कोंडलं? रात्रभर आम्ही बाहेर फिरतोय आणि जेव्हा आम्ही मोर्चामध्ये यायचा प्रयत्न केला तेव्हा तुम्ही आम्हाला अटकाव करून त्या ठिकाणी बसवून ठेवता। तर हे खरंच निषेध आहे या सरकारचा। मोर्चा होणार होता, मोर्चा कोणी काढायला आम्हाला भाग पडलं? शहरामध्ये तुम्ही व्यापारी आहात, शहरामध्ये तुम्ही बाहेरून आलात, उदरनिर्वाह करता, पोट भरता, व्यापार करता, तुम्हाला कधी आम्ही त्रास दिला नाही। तुम्ही तुमच्या भाषेत बोलता, आम्ही आमच्या भाषेत बोलतो। जेव्हा आम्हाला ग्राहक म्हणून तुमच्याकडे सेवा पाहिजे असते तेव्हा आम्ही तुम्हाला आमच्या राज्य भाषेत सेवा मागतो। मग राज्य भाषा जो नियम आहे, जी घटना आहे, त्या लिखित नियमाप्रमाणे एक ग्राहक म्हणून तुम्ही आम्हाला सेवा दिली पाहिजे। त्यावरून तो जो वाद झाला होता, तो वाद एक लहानसा वाद होता। त्या ठिकाणी माननीय आमदार, या ठिकाणचे नरेंद्र मेहता यांनी एक विशिष्ट समाज, गुजराती मारवाडी व्यापाऱ्याला मारलं, हा उल्लेख करायलाच नव्हता पाहिजे। आणि त्यांनी तो उल्लेख करून गुजराती मारवाडी समाजाला रस्त्यावर आणलं आणि मग त्या आंदोलनाच्या मार्फत मराठी भाषेविषयी, मराठी माणसाविषयी अपशब्द वापरले गेले, घोषणा दिल्या गेल्या, आम्ही आमचीच भाषा बोलू, मराठी बोलणार नाही, अशी जी एक मुजरपणा दाखवला गेला। त्यासाठी आम्हाला मराठी माणसाला एकवटणं गरजेचं होतं आणि ते आम्ही एकजूट दाखवली। सर्व पक्ष एकत्र झाले, जे कधी एकत्र झाले नाही। तुम्हा सर्व प्रतिनिधींना, माध्यमाच्या माहिती आहे की मीरा भाईंदर शहरामध्ये मराठी माणूस एकवटत नाही। ते मराठी एकीकरण समितीने करून दाखवलं। सर्व पक्ष एकत्र आले आणि हजारोच्या संख्येने हा मोर्चा झाला। दडपशाही केली, परंतु गनिमी कावा मराठी माणसाच्या रक्तामध्ये आहे। गनिमी काव्याने सर्व मराठी शिलेदार आले, मोर्चामध्ये उतरले, भव्य दिव्य मोर्चा झाला आणि महाराष्ट्राचा जय जयकार झाला, मराठी माणसाचा जय जयकार झाला, छत्रपतींचा जय जयकार झाला, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय जयकार झाला आणि 107 हुतात्म्याचा जय जयकार झाला। तो हा महाराष्ट्र आहे। म्हणून या आमदाराला सांगू इच्छितो की मीरा भाईंदर आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे। मीरा भाईंदर आमच्या हक्काचे। मैं आपसे जानना चाहता हूँ, जिस तरीके से मनसे ने एक कार्यशाला शुरू की है मराठी सिखाने के लिए, प्रताप सरनाईक ने शाखाओं पे मराठी सिखाने की कार्यशाला शुरू की है, तो मराठी एकीकरण की क्या भूमिका होगी? जिन लोगों को मराठी नहीं आती उनको सिखाओगे आप? दोन्ही आमदारांनी किंवा दोन्हीच्या संस्थांनी, पक्षांनी ही जी चळवळ सुरू केलेली आहे त्याला आमच्या शुभेच्छा आहेत। कमीत कमी इतक्या वर्षांनी जाग आली हो। आज मराठी माणसाची एकजूट दिसली तेव्हा या माननीय मंत्र्याला, या आमदारांना, या सर्व पक्षांना मराठी शिकवण्याची गरज भासली। माननीय मंत्री महोदय आमचे प्रताप सरनाईक यांच्या मांडीला मांडी लावून जो बसणारा प्रताप सिंग आहे, अहो गेल्या अनेक वर्ष महाराष्ट्राचं रक्त पितोय। मराठी माणसाच्या जीवावरती हा मोठा झाला आणि मांडीला मांडी लावून बसणारा प्रताप सिंग एक वाक्य मराठी बोलत नाही, हे आमचं दुर्दैव आहे। म्हणून माननीय आमदार, माननीय मंत्री महोदय प्रताप सरनाईक साहेब, या प्रताप सिंगचा जो प्रताप सुरू आहे मराठीच्या विरोधात, तो आपण बंद केला पाहिजे। तेव्हा मराठी मुझे ये बताइए, मेरा आखिरी सवाल है कि आपका मराठी भाषा को लेके वाद विवाद है, परप्रांतीय को लेके वाद विवाद है? परप्रांतीयाशी जर आमचा वाद असता तर तुम्ही आज माझ्याशी माझी प्रतिक्रिया करायला इथे उभाच नसता राहिला। परप्रांतीयाशी आमचा काय वाद आहे? परप्रांतीयाशी वाद जर असता तर माझ्या बहुसंख्य मराठी माणसाने, जे दुर्दैव आहे आमचं, माझ्या पूर्वजांनी, माझ्या पूर्वज पिढींनी आमची मराठी भाषा सोडलीच नसती। आज तुम्ही इतक्या हजारो किलोमीटरवरून परप्रांतीय आलात आणि माझ्या मराठी बांधवाने मराठी भाषा सोडून हिंदीमध्ये बोललं, त्यामुळे तुम्हाला इथे बस्तान मांडण्यास सोयीस्कर झालं, त्यामुळेच उद्योग व्यवसाय उभारायला सोयीस्कर झालं।
मग मराठी माणूस परप्रांतीचा दोष कसा करतोय? मराठी माणसाने परप्रांतीचा दोष केला असता तर हजारो करोडची प्रॉपर्टी तुम्ही इथे घेऊ शकला असतात का? म्हणून आमची ही चळवळ मराठी अस्मितेची आहे, मराठी माणसाची आहे आणि मराठी माणसाच्या अस्तित्व या ठिकाणी टिकलं पाहिजे म्हणून आम्ही आज एकजूट दाखवलेली आहे। देखिए, हमारा जन्म भी महाराष्ट्र में हुआ है, दादर से मैं जन्मा हूँ और मराठी मुझे बड़ी अच्छी आती है। हमारा चैनल हिंदी का है। मैं आपसे जानना चाहता हूँ एडवोकेट जी कि आप क्या संदेश देंगे? जगभरामध्ये कुठे गेलात ना तरी येणाऱ्या स्थलांतरित आणि स्थानिक भाषा ही शिकली पाहिजे आणि स्थानिक भाषा स्वीकारली पाहिजे, स्थानिक संस्कृती स्वीकारली पाहिजे। तुम्ही जर परप्रांतीयांची भाषा जर लादण्याचा प्रयत्न केलात, त्यांची संस्कृती लादून इथली संस्कृती भ्रष्ट करण्याचा प्रयत्न केलात तर त्याला विरोध हा होणार। ह्याच्यामध्ये हा कायदेशीर वाद आहे। आपली घटना पण तेच सांगते की प्रादेशिक भाषांना त्या संस्कृतीला तुम्ही प्राधान्य दिलं पाहिजे। आपल्या भारतीय संघराज्याची निर्मितीच जणू काही या तुमच्या विधीवर झाली होती की आपल्या सर्व विविध प्रकारची जी भाषा आहे, संस्कृती आहेत, प्रांत आहेत, यांची एकत्रित मुळी आपण बांधायची आहे आणि त्या भाषांची, त्या संस्कृतीची, त्या परंपरेची आपण आदर ठेवायचा आहे आणि त्या प्रांतिक ओळख ती दडपली जाता कामा नये, ती ओळख वृद्धिंगत झाली पाहिजे असं आपलं घटना म्हणते। मैं आपको पूछना चाहता हूँ, बीच में रोक रहा हूँ, आपको लगता है कि आज कोई राजनीतिक घटनाक्रम भी चला है यहाँ पर पूरी घटनाक्रम में? 100% राजनीतिक घटनाक्रम आहेच ना। मतांचं ध्रुवीकरण करण्याकरता नरेंद्र मेहताने हे सगळं कांड करून आणलेलं आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे। आणि आजही जे पोलीस प्रशासन येते जे आमच्या विरोधामध्ये काहीतरी वागतंय ना त्याचं सँडविच झालेलं आहे। म्हणजे खाकीच्या वर्दीच्या आतमध्ये पण एक मराठी माणूस आहे, तो स्वतः त्याची इच्छा आहे की आपण या मोर्चामध्ये सामील व्हावं। मी प्रत्येकाशी संवाद केलेला आहे, पण त्याची खाकी वर्दी त्याच्यावरती एखाद्या आमदाराचं, एखाद्या राजकारणाचं, एखाद्या मुख्यमंत्र्याचं, गृहमंत्र्याचं एवढं त्यावरती जबरदस्त ओझं आहे ना की त्याच्या आतला अंतरात्मा त्याने मारून टाकलेला आहे आणि तो आमच्यावरती कुठेतरी दंडशाही करायचा प्रयत्न करतो। देखिए, किस तरह से इन्होंने कहा है, और इन्होंने ये भी कहा है कि इस पूरे घटनाक्रम में सैंडविच अगर किसी का हुआ है तो पुलिस प्रशासन का हुआ है, मंत्रियों का दबाव, नेताओं का दबाव। अब मराठी होते हुए भी उन पे इतना दबाव है, अंदर से तो बोल नहीं पा रहे हैं लेकिन उनको अपना कर्तव्य तो निभाना था। और सैंडविच सही मायने में उन्हीं का हुआ है। एक तरफ बंदी का आदेश जारी होता है, दूसरी तरफ उनको छोड़ना पड़ता है, तो आखिर जाए तो जाए कहाँ? लेकिन जिस तरीके से मीरा भाईंदर में आज का जो घटनाक्रम चला है और बाहर से जितने भी नेता आए हैं, बाहर से लोगों को आना पड़ा है। मीरा भाईंदर में कहीं भिवंडी से आ रहे हैं, कहीं मुंबई से आ रहे हैं, पालघर से आ रहे हैं, तो यहाँ पे जो हजारों की संख्या में जमावड़ा हुआ था, तो कहीं ना कहीं भाषा को विवाद को लेकर हुआ था। ये नहीं होना चाहिए। और क्योंकि हम हिंदुस्तान में वासी हैं, हिंदुस्तान में रहते हैं, महाराष्ट्र हमारी कर्मभूमि है, महाराष्ट्र जो हमारा एक कैपिटल है, मतलब मुंबई को कैपिटल कहा जाता है, आर्थिक राजधानी कहा जाता है। यहाँ से दूर दूर से लोग कमाने के लिए आते हैं यहाँ पर और व्यापार करते हैं, लेकिन भाषा को लेकर कोई वाद विवाद नहीं होना चाहिए, क्योंकि इसका खामियाजा जो है जनता को भुगतना पड़ता है। नेता तो अपना भाषणबाजी करके चले जाते हैं। अब देखना है इस मुद्दे पर आने वाले वक्त में किस तरह का ये मुद्दा रुख लेता है, अख्तियार करता है। यहीं शांत हो जाता है कि ये चिंगारी 16 बनकर आगे भी पहुंची, क्योंकि आने वाला समय जो है चुनाव का है। कैमरामैन परवान मेरे के साथ शशि शर्मा।